भीम जय संविधान. मी जयवंत शिवदास कांबळे, दादासाहेब ओवाळ युवा मंचचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी आज आत्ताचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम केला असून भविष्यात ह्या घटनेला आळा न बसल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी देतो व थांबतो. जय भीम जय भारत. व माझं असं म्हणणं आहे की कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यामुळे ह्या सातारा जिल्ह्याला जो स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून संबोधलं जातं, परंतु त्या सातारा जिल्ह्याच्या राजधानीत एखाद्या 13 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात येतो. व दुसरं घटना फलटणमधील की एक MBBS शिकलेली बीडमधनं आलेली तरुणी तिच्यावर PSI बदने व संबंधित महाडिक आपला बनकर यांनी तिच्यावर जवळजवळ 4 ते 5 वेळा अत्याचार करून सुद्धा त्यांना अभय देणारे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी माझी स्पष्ट मागणी आहे. अन्यथा 15 नोव्हेंबर रोजी माझं अतिशय तीव्र आंदोलन असणार आहे एवढा इशारा मी देतो व थांबतो. जय भीम जय भारत. पोलीस प्रशासन कशामुळे कारवाई करत नाही? अहो, त्यांचा राजकीय दबाव असल्यामुळे मला आत्ताच सकाळी बातमी कळाली असल्यामुळे म्हाडाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव असल्यामुळे त्यांनी त्या प्रकरण गुंडाळायचं काम करण्यात आलेलं आहे असा माझा गंभीर आरोप आहे. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती बघता गुन्हेगारी वाढली का? आता गुन्हेगारी आता बघतोय आपण, दिवसाढवळ्या बलात्कार होतात, दिवसाढवळ्या खून होतात, दिवसाढवळ्या दरोडे पडतात. आणखी कसली बिघडायची राहिली महाराष्ट्राची परिस्थिती? त्यांना फक्त बिहारचा गुंडाराज करायचा आहे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायचं आहे असा माझा आरोप आहे.